शनिवार रविवार सुट्टी होती म्हणून आमच्या रेड सॉइल इको फार्मवरती गेलो होतो. तर आपल्याला माहितीच आहे की आपण तिथे हळदीची लागवड करतो. तर आता मी ही थोडीशी हळद काढून आणली आहे. फार्मवरती मस्त थंडी होती नोव्हेंबरची आणि ही हळद मी छान ताजी ओली हळद काढून आणली आहे की मला या हळदीचं लोणचं बनवायचं आहे, या हळदीचे मला परोठे बनवायचे आहे, बऱ्याचशा गोष्टी मला या हळदीपासून बनवायच्या आहेत. हळदीचा रंग बघा किती सुंदर आहे. अभाव फूड प्रोडक्ट्स या ब्रँडखाली आपण ही आपली ऑर्गॅनिक हळद सेल केली आहे. तर ह्या हळदीच्या आमच्या प्रवासाची गंमत अशी की आम्ही काही शेतकरी वगैरे असे हार्डकोर नव्हतो. आधी आमचं सगळं मुंबईतच जन्म गेला. आवड म्हणून आम्ही शेती घेतली आणि शेती करायला सुरुवात केली. तर सुरुवातीला ना असं गंमत म्हणून थोडेसे हळदीचे फिंगर्स किंवा कंद हे अभिजित सुर्व्यांनी लावले आणि चक्क त्याच्यापासून आम्हाला ना 20 किलो हळद मिळाली. म्हणजे आमच्यासाठी हा वेगळाच अनुभव होता. तर 20 किलो हळद आमच्या कुटुंबासाठी काही जास्तच होती. म्हणून आम्ही ती शेजार बाजारांना, नातेवाईकांना, फ्रेंड्सना दिली. त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या वर्षी हळद काढली आणि त्याच्यात आम्हाला 70 किलोचं उत्पादन मिळालं. आणि पोस्ट करोना आणि करोना पिरियडमध्ये आम्ही जवळजवळ 250 किलो हळद आहे ना फक्त माउथ पब्लिसिटीने विकली. आता हे आमच्या हळदीचं वैशिष्ट्य काय आहे मी तुम्हाला मागे पण सांगितलं आहे की आमची हळद ही आम्ही उकळवून पाणी वगैरे ते पाणी उकळवलं, त्याच्यात हळद टाकली आणि मग ते पाणी फेकून दिलं आणि ड्रायरमध्ये सुकवलं वगैरे अशा प्रकारे करत नाही. कारण त्याच्यामध्ये ना त्याचा औषधी गुणधर्म निघून जातात. हळदीमध्ये जे एक तेल असतं ज्याला कर्क्युमिन म्हणतो की जे तेल आपल्याला कॅन्सरपासून आणि आपलं रक्षण करतं आणि एकूणच इम्युनिटी लेवल वाढवतं. तर ते जे औषधी मूल्य ना त्या प्रकारच्या प्रोसेसिंगमध्ये निघून जातं. आणि आपली जी अभा फूडची जी हळद आहे जी आपण ऑर्गॅनिक प्युअर ऑर्गॅनिक आहे कारण त्याच्यात आपण कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत म्हणा किंवा जंतुनाशक रासायनिक टाकत नाही. आपण फक्त शेणखतावरती आपण ही हळद करतो. आणि गंमत म्हणजे ही हळद आपण चिरतो, उकळत नाही, ही आपण चिरतो आणि सूर्यप्रकाशात वाळवतो आणि मग डंकावरती आपण जे पारंपरिक जो आपला मसाला डंक असतो ना त्याच्यात दळतो. आणि त्या मसाला डंकामध्ये दळल्यामुळे सुद्धा त्या हळदीमधलं तेल जे आहे ना ते इंटॅक्ट राहतं. आणि म्हणून आपल्या अभा फूडचे जे हळद आहे ना त्याचं शेल्फ लाईफ जवळजवळ 3 वर्षापेक्षा जास्त आहे. आणि ओल्या हळदीचं जेव्हा आम्ही असं प्रॉपर प्रोसेसिंग करून हळदीचं पावडर जी बनवतो त्या पावडरचा रंग आणि त्या पावडरचा वास इतका सुंदर असतो की मी त्याचं वर्णन नाही करू शकत. तर 3 वर्षानंतर सुद्धा या हळदीचा रंग असाच इंटॅक्ट आहे आणि तिचा सुवास पण तसाच आहे. पण हे का होऊ शकलं कारण ही हळदीची जी बनवायची संपूर्ण प्रक्रिया आहे ही खूप हायजेनिक प्रकारे आम्ही राबवली ती संपूर्ण प्रक्रिया. आणि ही स्टोअर पण बघाल ना तुम्ही तर अशा काचेच्या जारमध्ये एअरटाईट आपण ही केली होती स्टोअर. त्यामुळेच ती इतकी 3 वर्ष टिकली. माझं सगळं आयुष्य आहे ना ब्रँडेड मसाले खाण्यातच गेलं. पण मी जेव्हा स्वतःच्या फार्मवरची अशी स्वतः प्रोसेस केलेली हळद खाल्ली ना आणि त्याच्या शुद्धतेची आणि त्याच्या औषधी गुणधर्मांची मला एवढी आता महती पटलेली आहे की बाजारातली हळद मी खाऊच शकत नाही. धन्यवाद.